आणि यानंतरची बातमी नाशिकमधून। नाशिक शहरातील अनेक रस्ते हे खड्डेमय झालेत। वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवा अशी मागणी जी आहे ती संतप्त नागरिकांनी केलेली आहे। या पार्श्वभूमीवरती सध्या गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यावरचे खड्डे जे पडलेले होते ते बुजवा अशी मागणी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे। कारण या सगळ्या खड्ड्यांचा जो त्रास आहे तो या संतप्त नागरिकांना होतोय आणि याच पार्श्वभूमीवरती संताप व्यक्त केला जातोय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील अनेक रस्त्यांवरती खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। अशाच पद्धतीचे खड्डे नाशिकमधील वेगवेगळ्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळत आहे। मी नाशिक मखमलाबाद रोड या भागामध्ये आहे, इथेही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। फक्त इथलीच ही परिस्थिती नाही तर नाशिकमधले जे वेगवेगळे रस्ते आहेत या सगळ्या रस्त्यांवरती म्हणजे इंटरनल जे रस्ते आहेत अशा रस्त्यांवरती खड्डे हे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। या सगळ्या संदर्भात अनेक आंदोलनं झाली, अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात हे नाराजी व्यक्त केलेली आहे। पण अद्याप महापालिका प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही। अजूनही खड्डे नाशिकमधल्या रस्त्यांवरती अशाच पद्धतीने आहेत। गणेश उत्सव आहे, गणेश उत्सवाच्या आधी तरी खड्डे हे मनपाने लवकरात लवकर बुजवावे अशा पद्धतीची मागणी होत आहे। पण अद्याप खड्डे जैसे तेच आहेत। काही प्रमाणात का होईना माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आला, पण हे मातीमुळे खूप मोठ्या प्रमाणात हे धुळीचा सुद्धा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे। अवघ्या काही दिवसानंतर गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे। किमान गणेश उत्सवाच्या आधी तरी खड्डे हे मनपा प्रशासनाने बुजवावे अशा पद्धतीची मागणी सार्वजनिक गणेश मंडळाकडनं देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती मनपा प्रशासनाकडनं आता काय एकूणच भूमिका घेतलं जातं हे बघणं महत्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।